शिवानी मला माहिती आहे तू खून केलाय सीतचा. तू आणि अजयने मिळून सीतचा खून केलाय. कुलदीप तुला कळतंय तू काय बोलतोयस? नाही मला काही कळत नाहीये. तुम्हा दोघांनाच सगळं कळतंय ना. तुम्ही लई शाने. कुलदीप प्लीज तू असं मूर्खपणा करू नकोस. अरे अडकलो ना तर आपण तिघही अडकूयात. अडकूया ना मग, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघ कुलदीप, मी आयुष्यभर ज्या प्रोजेक्टची वाट बघत होतो ना तो प्रोजेक्ट मला मिळालाय. माझ्या या रशियाच्या प्रोजेक्टच्या मध्ये आड येऊ नको, नाहीतर तू याद राख. का तू काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मार. काय करणार तू? दाखव मला. आहे हिम्मत तुझ्यात? कुलदीप, अजय शांत व्हा यार. तुम्ही काय फालतूपणा लावलाय? कुलदीप मला कळतंय तू आमच्यावर रागवलायस, पण अरे कितीही झालं तरी आपण तिघं मित्र आहोत ना. ते या गद्दारला सांग आधी. मला सोडून पैसे कमवतोय हा. अजय किती पैसे कमवलेस? काय? अजय किती पैसे कमवलेस? 20,000 रुपये. 7 कोट. 5 लाखाला गंडा घातलाय त्या काकूंना याने. ए बाबा, त्या काकांनी शेंडी लावली मला. स्वतः कमवले, मला 20,000 रुपये दिले त्या काकांनी. त्यातले 10,000 तू कुलदीपला द्यायचे. का? द्यायचंय कारण आपण मित्र आहोत ना त्याचे. तुला रशियाला जायचंय की नाही? हा ठीक आहे. कुलदीप माझी सॅलरी आली की त्यातून 10,000 मी तुला देईन, पण प्लीज तू असा मूर्खपणा करायचा नाही. काय म्हणते मी कुलदीप? वी आर गुड फ्रेंड्स यार. या सगळ्यातून आपण तिघांनी कसं बाहेर पडायचं ना याचा विचार करूया. कळतंय का मी काय म्हणते तुला? आता मला सांग, तू पोलिसांना काय काय सांगितलंस? काय नाही, मी पोलिसांना एवढंच म्हणालो की तुझं आणि सीतचं भांडण झालं होतं. अरे यार तू तू मूर्ख आहेस का? मी तुझी मैत्रीण आणि तू त्यांना जाऊन असं सांगितलंयस? अजून काय काय सांगितलंयस? काय नाही. नक्की काही अजून सांगितलं नाहीयेस? अरे आता अजून काय सांगणार मी? हो शांत हो. कुलदीप हे बघ, तू दमलायस, तू आराम कर. आपण तिघं उद्या बसून यावर शांतपणे बोलूया. मी तुझ्यासाठी जेवणाची ऑर्डर करते. तू जेवण कर आणि शांतपणे आराम कर. मी निघते, माझी आज नाईट आहे, मला आता ऑफिसला जावं लागेल. चल मी बाहेर तुला सोडायला येतो. चल. अच्छा यार, मला जाम टेन्शन आलंय. मला पण खूप टेन्शन आलंय. माझं ना रशियाचं प्रोजेक्ट आणि त्याचं प्लॅनिंग ऑलमोस्ट सगळं पूर्ण होत आलंय, आणि हा काय मूर्खपणा करतोय काय माहिती यार. मला तर असं वाटतं ना की त्याचा जीवच घ्यावा. ए बाबा, काय बोलतोयस तू अजय? आधी या स्थित प्रकरणात आपण अडकलो, आता अजून एक नवीन काही नको. मला तर वाटतं ना त्या कुलदीपची ना मेंटल कंडिशन ना पार बिघडून गेली. शिवानी एक बोलू? बोल ना. संजनाला त्या राजनपासून सुटका करून घ्यायची. तो राजन जर का या केसमध्ये अडकला ना तर आपण आपोआप सुटू. ती सारखी माझ्या मागे लागली की तुझ्याशी बोल म्हणून. करायची मदत. वेडी आहे का ती? राजनला अडकवणं सोपं आहे का? आणि काय पुरावेत त्याला अडकवायला? कसं अडकवणार आपण त्याला? तिचं मरू दे, आपण आपलं बघूया. सीटच्या फ्लॅटवरती आपण तिघं होतो, राजन नाही. अजय आता आपल्याला काहीही करून ना कुलदीपला आवरायला हवंय. ते 10,000 ना त्याच्या तोंडावर मार. एकदा त्याला पैसे दिले आणि परत परत सारखे सारखे आपल्याकडे मागत राहिला तर, ब्लॅकमेल केलं तर? देऊन टाक ना त्याला आता. नंतरचं नंतर बघू आपण. हे बघ अजय, मला आत्ता कोणतीही रिस्क नको. मला खूप भीती वाटते रे. शिवानी तू कशाला घाबरतो? आय एम हिअर फॉर यू. थँक्स अजय.
मला तर असं वाटतं ना, त्या कुलदीपची ना मेंटल कंडिशन ना बिघडून गेली. हो रे, मला पण असंच वाटते. तो काहीतरी विचित्रच वागतोय रे. पण अजय, तू जर असंच वागत राहिला ना तर हे सगळं आपल्या दोघांच्या अंगाशी येईल ना. कशाला? हे त्याच्याही अंगाशी येऊ शकतं. कसं? मला खात्री आहे त्यांनी सीटच्या फ्लॅटचे 15 लाख रुपये ढापलेत. अरे पण तो तर मला म्हणाला की कोणत्या तरी म्हाताऱ्याला त्याने पैसे दिलेत. अरे तू त्याला नाही ओळखत, मी त्याला बरोबर ओळखतो. त्याने ना ते पैसे ढापले आहेत आणि आपल्याला ना खोटी स्टोरी विकतोय. मग ही स्टोरी मी त्याची कन्फर्म करू का? तेच म्हणतोय मी. हे जर का खोटं निघालं ना आणि तो आपल्याला अडकवायला निघाला तर आपण त्यालाच अडकवायचं. हे बघ, म्हणजे मित्र मित्र म्हणून मी आतापर्यंत त्याला खूप सांभाळून घेतलं, पण तो जर का आपल्यालाच अडकवत असेल तर मग काय अर्थ आहे? मग सॉरी, कुलदीपने सीटच्या पैशांचे काय झोल केलेत ना ते सगळे झोल लोकांच्या समोर आणू. आणि तुला आठवतं ना, सीदनी कुलदीपच्या कानाखाली पण मारली होती. मग आपण फ्लॅटमधून बाहेर पडलो. सीद आणि कुलदीप दोघंच तिकडे होते. हे कसं प्रूव्ह करायचं ते आपण नंतर बघू. हे बघ, काय स्टोरी क्रिएट करायची ना ती माझ्यावर सोड. शिवानी, हे सगळं मी तू या भानगडीत फसू नये म्हणून करतोय. आय नो. थँक्स अजय. शिवानी, मला ना खूप मोठी वेब सिरीज मिळाली, लीड रोल आहे. मला माहिती आहे. एकदा का ती वेब सिरीज झाली ना की मी पण सीद सारखा मोठा स्टार होईल. गुड. हेच स्वप्न होतं ना तुझं? माझं स्वप्न तू आहेस. काय झालं? मला माहिती आहे तुझं स्वप्न. मग काय, तू तिकडे जा, सेट हो, परत ये. मी थोडी कुठे पळून चालले. हा, पण तुला माझ्या फिलिंग्स लक्षात येत आहेत ना? कळतंय मला सगळं. डोंट वरी. पण अजय, कसं आहे ना, आता आपण या स्थित प्रकरणातून ना दोघांनी बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. नंतर आपण आहोतच एकमेकांसाठी. यू आर राईट. घाईघाईत कुठलाच निर्णय नको घ्यायला. तू कुलदीपच्या स्टोरीवरती कॉन्सन्ट्रेट कर. मी माझ्या स्टोरीच्या बाजूने काय करता येईल ते बघतो. कुलदीप जर का आपल्याला अडकवायला गेला ना तर त्याला कसं अडकवायचं हे मी बघतो. चाल, तू स्वतःची काळजी घे. आणि प्लीज, कुलदीपला राग येईल असं प्लीज काही वागू नकोस. ओके बाबा. गुड नाईट. गुड नाईट. थँक्स कुलदीप. शिव, तू माझ्यावर का बोलणार आहेस? कारण की तू माझी मम्मा आहेस. पण तू मम्मावर का बोलणार आहेस? कारण की माझी मम्मा बेस्ट मम्मा आहे. अच्छा. आणि चिवची मम्मा बेस्ट काय? कारण की माझी मम्मा सुपर वुमन आहे. सुपर वुमन कशी काय? कारण की माझी मम्मा रोज सकाळी लवकर उठते, घरातली कामं करते, मला उठवते, आंघोळ घालते, केस करते आणि छान छान खायला पण करते. आणि मग पूर्ण दिवस बॅड लोकांना पकडते. आणि 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 माझ्या मम्मीला सगळे घाबरतात, पण मी अजिबात नाही. कारण की माझी मम्मा बेस्ट मम्मा आहे. पप्पा नुसते पैसे पैसे करतात आणि तुझ्याशी भांडतात, म्हणून मी त्यांच्या
बिलकुल बोलणार नाही. चिव, यू नो पप्पा लव्स यू राईट. हं, पप्पांबद्दल असं बोलायचं नाही. ओके, ओके. गुड गर्ल. माझी मम्मा कायम मला गुड गर्ल बनायला बोलते, म्हणून माझी मम्मा बेस्ट आहे आणि सुपर वुमन. आणि चिव आहे सुपर गर्ल. अरे बापरे, चिव खूप लेट झाला. चला झोपा आता. सो प्राऊड ऑफ यू चिव. Oh, yes. Welcome, welcome, Miss Sanjana. Welcome. हाय, थँक्स. Please do come. Please be comfortable. I'll get water for you. I can't believe तुमच्यासारखी सेलिब्रिटी आज माझ्याकडे आली आहे मला भेटायला. आय एम रिअली सरप्राइज्ड. अरे त्यात काय एवढं? अरे नाही असं कसं. आय मस्ट से आय एम द फॉर्च्युनेट वन. नो नो, नॉट एट ऑल. उलट तुमच्यासारख्या डॅशिंग आणि टॅलेंटेड लॉयरला भेटणं इज माय लक. अरे नाही माझ्यासारखे लॉयर्स तर अनेक आहेत हो. बट यू आर द ओनली वन, द मोस्ट ग्लॅमरस, मोस्ट ब्युटिफुल ऍक्ट्रेस इन दिस वर्ल्ड. थँक्यू सो मच. सो काय सध्या नवीन प्रोजेक्ट? हो, आय एम वर्किंग ना. सध्या एक नवीन वेब सिरीज शूट करणार आहे. रशियामध्ये शूट आहे. वाव, रशिया. अँड गेस व्हॉट, एक क्राईम थ्रिलर आहे आणि आय एम प्लेइंग अ लॉयर्स रोल. लॉयरची भूमिका? वाव. अच्छा, दॅट्स ग्रेट. लेट मी गेस, तुम्हाला कॅरेक्टरचा अभ्यास वगैरे करायचा आहे म्हणून तुम्ही मला भेटायला आलात? नाही, ऍक्च्युली आमचे रायटर्स आणि डिरेक्टर्स ते करतात. आम्ही फक्त ऍक्टिंग करतो. ओ, पण जर तुम्हाला माझी काहीही मदत लागली तर प्लीज लेट मी नो. शुअर. ऍक्च्युली यू नो व्हॉट, आय नीड युअर हेल्प. शुअर. पण जर तुम्ही मला तू म्हणणार असाल तर मग मी सांगेन. ऍक्च्युली इट्स लिटल ऑकवर्ड, पण या ओके. सो काय मदत करू शकतो मी संजना तुला? करेक्ट. सर, विश्वजित. प्लीज कॉल मी विश्वजित. वी आर फ्रेंड्स नाउ, राईट? येस विश्वजित. दॅट्स ग्रेट. तुम्ही राजन पर्वतेची केस परत घ्यावी अशी रिक्वेस्ट आहे माझी. व्हॉट? हो प्लीज, नाही म्हणू नका. एक फ्रेंड म्हणून तरी मला मदत करा. आय रिअली नीड इट. नो संजना, आय कांट. प्लीज, माझ्यासाठी प्लीज डू दिस फॉर मी. नाही संजना, आय डोंट अंडरस्टँड. तुमच्यासारखी इतकी ब्युटिफुल ऍक्ट्रेस विथ राजन पर्वते. आय डोंट अंडरस्टँड द रिलेशन. मी आता तुम्हाला कसं सांगू? यू नो, आय एम ट्रॅप. आय विल एक्सप्लेन दिस लेटर. पण आता खरंच प्लीज येस म्हणा. रिअली नीड इट. लुक संजना, आपण चांगले मित्र होऊ शकतो, पण रिलेशन आणि प्रोफेशन याच्यामध्ये ना एक डेफिनेट फरक असतो. आय डोंट मिक्स माय रिलेशन विथ माय प्रोफेशन. आय अंडरस्टँड. म्हणूनच मी तुमच्या फीस घेऊन आली आहे. ओके. राजन पर्वतेची केस घ्यायची की नाही याचा विचार मी नक्की करेन. आई,
बस. कशी आहेस? तू नसताना कशी असणार मी? मला पण नाही करमत ग, पण आता काय करणार. थांब मी पाणी आणते. घे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. शिरा, किती दिवस झाले मी तुझ्या हातचं काहीच खाल्लं नाहीये. म्हणूनच घेऊन आलीये. खा. दे. थांब. पहिला घास माझ्या हातचा. खाते मी. मी आधी घास भरवते मग खा. तुला नको तू खा. तुझ्या मॅडम कुठे आहेत? बाहेर गेल्यात. काम कसं चाललंय? चांगलंय, पण अगं ते राजन साहेब आले ना, जरा टेन्शनच असतं. अगं बाई, तो बाबा इथं पण येतो का? हो अगं, आणि खूप दारू पितो. त्याचसाठी तर मला काम करायला सांगितले रेवती मॅडमनी इथे. काळजी घे बाई, तो माणूस काही चांगला नाही. दिवस रात्र माझ्या मनात तुझाच विचार असतो. तसं घाबरायची काहीच गरज नाही. तसं नाही ग, त्या न्यूजवाल्यांशी तू बोलावं म्हणून किती धमक्या दिल्या होत्या माहितीये ना? हो, पण मी आता अजिबात घाबरत नाही. रेवती मॅडम आहेत पाठीशी. अगं पण त्या पोलीस स्टेशन मध्ये, तू इथे मध्येच त्या बाबाचं डोकं सटकलं म्हणजे काय? तसं काय झालं ना की लगेच फोन करायचं सांगितलंय मला त्यांनी. अगं पण हे बघ, अजिबात घाबरू नकोस. आपल्याला सीत सरांचा खुनी सापडायला हवाय ना. हो, त्याचसाठी सगळं करतेय मी. तुला माहिती परवा काय झालं? अगं राजन साहेब आले होते, मी कामात. माझा फोन वाजला आणि नेमका रेवती मॅडमचा फोन होता. त्यांनी बघितलं आणि त्यांना माझ्यावर डाऊट आला, संजना मॅडमला सुद्धा. आणि मग मला असं वाटलं की अडकणार आता मी. त्यांनी माहितीये चॅटिंग केलं आणि नंतर मला बोलायला सांगितलं. तरी नशीब रेवती मॅडमने डोकं लावलं आणि मी सुटले. अरे देवा. करीना, नको, तू आता राहू नकोस इथे. आपल्याला काम मिळेल आता. असं जीव धोक्यात घालून काहीतरी करायला नको आपण. त्या रेवती मॅडमने तुला उगाच अडकवलंय यात. नाही गाई, जशी तुला माझी काळजी आहे ना, तशीच रेवती मॅडम. आणि सीत सरांचा खुनी सापडायचा असेल ना, तर मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार आहे. ती संजना मॅडम कशी आहे? तशा चांगल्या आहेत त्या, पण खरं सांगू काय, मला ना कधी कधी त्यांच्यावर सुद्धा डाऊट येतो की त्यांनीच खून केलाय सीत सरांचा. आणि ते सीत सरांचे मित्र आहेत ना, अजय आणि कुलदीप, कधी कधी मला असं वाटतं की त्यांनीच मारलं असेल. कधी कधी असं वाटतं राजन साहेबांनी सुद्धा मारलं असेल. मला ना खरं काहीच कळत नाही. मी आता फक्त रेवती मॅडमला बातम्या द्यायचं काम करते. आणि तुला माहितीये काय झालं त्या दिवशी? राजन साहेबांना अडकवण्यासाठी संजना मॅडमनी आणि अजय सरांनी प्लॅन केला आणि मला व्हिडिओ शूटिंग काढायला लावलं होतं. आणि झालं उलटच. अगं काळजी घे बाई. हे बघ, कानावर जेवढं पडेल ना तेवढं फक्त फोन करून सांगायचं. हे असं चोरून शूटिंग बिटिंग करायला त्या भानगडीत नको पडतू. अगं त्या संजना मॅडमनी जास्त फोर्स केला ना, म्हणून केलं मी. इथून पुढे अजिबात हे असं काही करायचं नाही. रेवती मॅडम सांगतील ना त्यांचंच फक्त ऐकायचं, दुसऱ्या कोणाचंही काही ऐकायचं नाही. काय? हो. थांब. हे घे माझा पगार. अगं अगं घे ना. तुझा जीव धोक्यात घालून हे पैसे घे म्हंटल ना. आणि त्या म्हाताऱ्या किराण्यावाल्याची सगळी उधारी फेडून टाक, नाहीतर मला त्याच्याशी लग्न करावं लागेल. तुला चालणार आहे का माझा नवरा म्हातारा? नाही ग, मग जीव गेला ना तरी त्या म्हाताऱ्याशी लग्न नाही लावणार तुझं. अरे वहिनी, आले का धनराज भाऊ? बरं, तुम्ही त्यांना फोन वगैरे काहीतरी करणार होता, उचलला का फोन त्यांनी? मला नाही, हा माणसाचा आता तोंडच बघायचं नाहीये.
नाही नाही वहिनी, मला समजतंय त्यांच्या हातून नको ती गोष्टच घडली आहे. हो पण पैसे पुढे यांना काही सुचतच नाही ना. काल वॉचमनने रस्त्यात बघितलं म्हणे त्यांना दारू पिऊन भांडत होते कोणाशी तरी. लोक मारायलाही धावली होती त्यांना. हा देव आणखीन काय काय बघायला लावेल ना, काही कळत नाहीये मला. वहिनी, माझे पण प्रॉब्लेमच चालू येतो. काय मेंटेनन्स अजून दिला नाहीये त्यांनी. मग इथले सोसायटीतले लोक तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यावर वाटेल ते आरोप करत असतात. 2 महिन्याचा मेंटेनन्स बाकी हो, 2 दिवसात देतो म्हणाले होते मला आणि मग गायबच झाले ते. माझंच चुकलं भाऊजी. जेव्हा पैसे होते ना तेव्हाच मी तुम्हाला देऊन टाकायला हवे होते, पण राहूनच गेले होते. सगळे पैसे संपून गेले आता. पण तुम्ही काळजी करू नका, मी काही करून तुमचे पैसे देईन. भाऊजी, माझ्यासाठी कुठे काही काम असेल तर सांगाल? कसलं काम? नाही म्हणजे घरकाम, स्वयंपाक वगैरे काही. अरे नाही नाही वहिनी, काय काय बोलताय तुम्ही? नाही हो आता जगायचं म्हणजे काहीतरी करायला हवंच ना. नाही नाही वहिनी, ते बघू काहीतरी. आणि बघा, सोसायटीच्या मेंटेनन्सचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. मी करतो काय करायचं ते. पण हे असले काम वगैरे करायचे विचारही आणू नका मनात. नाही हो, मला आणि सिद्धला कुठलंही काम करायला लाज वाटत नाही बघा. नाही नाही, आपण समजावून सांगू धनराज भाऊ ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. मी जरा सोसायटीचं लाईट बिल भरायला जातोय आणि काय अडचण आली तर सांगा मला, हां प्लीज. मॅडम, ही सिद्धांत छायाची बँक अकाउंट स्टेटमेंट्स. मॅम, गेल्या 2 वर्षात शिवानी देसाईच्या नावानं त्याच्या अकाउंटवरून 20 लाख रुपये ट्रान्सफर झालेत आणि शिवानीच्या वडिलांकडून सिद्धांतला रुपये 30 लाख ट्रान्सफर झालेत, हेही तितकंच खरं. म्हणजे शिवानी क्लीन आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही मॅडम, पण आपण ज्या कारणासाठी तिच्यावर डाऊट घेत होतो ते तितकंसं खरं नाही मॅम. वाडकर, एखादा माणूस एखाद्याचा खून का करत असेल? नो स्पेसिफिक रिझन मॅम. प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. तरी एखादा जेव्हा एखाद्याचा जीव घेतो तेव्हा त्याचं मागचं कारण काय असू शकतं? मोस्टली पैशांसाठी किंवा मग रिलेशनशिप्स, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर त्याच्यातून खून होतात मॅम. करेक्ट. पैशांसाठी आणि रिलेशनशिप ही 2 मेजर कारणं असू शकतात. कधी कधी इगो दुखावला म्हणून, कधी कधी राग आला म्हणून, तर कधी कारण नसतानाही माणसं मर्डर करतात, नाही का? मॅम, जातपात, धर्म, पॉलिटिकल रायव्हलरी हे पण रिझन्स आहेत. वाडकर, राजन पर्वतेचा मोटिव्ह आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला अजय, कुलदीप आणि शिवानी या तिघांवर लक्ष ठेवायला. येस मॅम. मॅम, हा कुलदीप जो आहे तो सिद्धांत छायाचे सगळे आर्थिक व्यवहार बघायचा. इनफॅक्ट राजन पर्वतेची दहीहंडीची सुपारी देखील या कुलदीपनंच मिळवून दिली होती सिद्धांतला. मला तर फुल डाऊट आहे मॅडम, सिद्धांत छायाच्या जोरावर या कुलदीपनं बराच पैसा छापला असणार. मग कुलदीप जर सिद्धांत छायाच्या पैशांची सुपारी घेत होता, मग तो त्याचा मर्डर का करेल? त्याचंही रिझन वेगळंच आहे मॅडम. मॅडम, मध्यंतरी मीडियामध्ये सिद्धांत छायाच्या ड्रीम होमची एक न्यूज फ्लॅश होत होती. तेव्हा आपल्याकडे एक कपल कंप्लेंट घेऊन आलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की मीडियावर हा जो फ्लॅट दाखवला जातोय, जो की सिद्धांत छायानं बुक केलाय, तो त्यानं बुक केलेला नसून तो फ्लॅट या कपलनी बुक केलाय, म्हणजे तो फ्लॅट त्यांचा आहे. मॅडम, चौकशी दरम्यान कुलदीपचं नाव समोर आलं. असं कळलं की हा फ्लॅट कुलदीपनेच बुक केलाय. मग त्या कपलनी कंप्लेंट का केली होती? तेच कळत नाही मॅडम, काहीतरी भानगड आहे नक्की. त्याचं पुढे काय वाडकर? मॅडम, पुढे राजन पर्वतेचं नाव समोर आलं, आपण त्याच्यात बिझी झालो, सो या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं. सिद्धांत छायाचं ड्रीम होम ना?
त्या शिवानीला पुन्हा एकदा बोलावून घ्या आणि परत तिची चौकशी करा. सगळे डॉट्स कनेक्ट करा. काही ना काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. येस मॅम. मॅम आणखीन एक, हा अजय जो आहे तो शिवानीवर एकतर्फी प्रेम करतो. मॅडम आत्तापर्यंत आपण या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं होतं. म्हणूनच सांगतेय, पुन्हा त्या शिवानीला बोलवून घ्या आणि तिची परत चौकशी करा. लवकरात लवकर. ओके मॅम. थँक्यू. करीना, मी फायनली 8 दिवसांनी रशियाला जाणार आहे. आय एम सो एक्साइटेड. माय ड्रीम रोल. अजय सरांचा पण. त्याचं काही होणार नाही आयुष्यात, पण मी चान्स घेतलीये. आणि अगदीच जर सेट सारखा पॉप्युलर झाला तर इट्स ओके. पण माझं कसं फिक्स आहे, हा प्रोजेक्ट झाला ना तर मग नाही मला त्या अजयची गरज आहे आणि नाही त्या डेव्हिल राजनची. मॅडम, इथून रशिया किती लांब आहे? खूप लांब आहे. विमानाने 1 दिवस लागणार. मग परत कधी येणार तुम्ही? 2 महिने तरी नक्कीच येणार नाहीये मी. तिथे काय स्पेशल आहे? मला ना तिकडचं स्नोफॉल खूप आवडतं. सगळीकडे बर्फच बर्फ. ते आपल्या काश्मीर सारखं ना? मॅडम, मी बर्फ कधीच नाही बघितलाय. हे बघ, तुझ्या लक मध्ये असेल ना तर तू नक्की बघशील. आणि ते राजन साहेब? शी, नाव नको घेऊ त्या घाणड्या माणसाचं. त्याच्यासारखा थर्ड क्लास माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाहीये. बरं आहे की आता माझी सुटका होणार. त्याला अडकवण्याचा प्लॅन केला होता पण सक्सेस झाला नाही. पण आता अजय प्लॅन करतोय. बघ त्याला कसा अडकवते मी. अगं तुझा फोन वाजतोय, घे ना. मी चहा आणते तुमच्यासाठी. अगं मी चहा पित नाही ना, कॉफी पिते. कॉफी आणते, आलेच. हॅलो. शाबाश करीना. हां. थँक्यू. मला वाटलं की तू त्या रेवती बोरकरची खबरी आहेस. तू तर माझी माणूस निघालीस. तसंही पोलिसांना कुठलं डोकं असतं. शाबाश, असंच काम करत राहा माझ्यासाठी. हो. ती नटवी माझ्याविषयी काय बोलते, काय प्लॅन करते ते सगळं कळालं पाहिजे मला. हो. थँक्यू. करीना, अजून कॉफी नाही बनवली? बनवते. कुणाचा फोन होता? आईचा. आईचा का बॉयफ्रेंडचा? तू बाहेर येऊन एवढी हळूहळू बोलत होतीस, नक्कीच काहीतरी पर्सनल असेल है ना? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. नक्की? हो. करीना,
हे 8 दिवस कधी जात आहेत आणि मी रशियाला कधी जाते असं झालंय मला. मॅडम तुम्ही गेल्यावर मी इथे काय करू? बघूया. मी तसं अजून काही ठरवलेलं नाहीये. पण डोंट वरी, मी तुला विसरणार नाहीये आणि तूही मला विसरू नकोस. मी तुम्हाला खूप मिस करीन आणि मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. करीना, मी तुला कॉल करेन, व्हिडिओ कॉल. हां. तुला बर्फ आवडतो ना? हो. ग्रेट. मी तुला त्या व्हिडिओ कॉल मधनं सगळं तिकडचं बर्फ दाखवेन. इट इज सो ब्युटिफुल. एवढं बर्फ, माय गॉड, इतकीच सुंदर जागा आहे ना, काय सांगू. चाकचा हल्लास तर लक्षात ठेव, डायरेक्ट ढगात. अरे मैं मर जाऊंगा, साई जी बचा लो प्लीज. खाली घे, खाली घे. आता साई नाही, भाई वाचवणार तुला. माफी माग. भाई मुझे बचा लो भाई. वो हिंदी फिल्म में वो हीरोइन कैसा चिल्लाता है तसं करून दाखव. भाई ये क्या कह रहे हो भाई? अरे वो जबरदस्ती करते वक्त हिरन नहीं का चिल्लाती है, बचाओ बचाओ करके, वैसा चिल्लाने को बोल रहे भाई. चिल्ला. भाई भाई मैं एक डायरेक्टर हूँ भाई, लोग मेरी इज्जत करते हैं और किसी ने ये सब देख लिया तो मेरी इज्जत लुट जाएगी. तो आजकल बाजार में तेरी इज्जत क्या आरती हो रही है क्या? लुटच रही है ना? टच होना चाहिए इधर, तेव्हा दया येणार तुझी. चल करके देखा. चल चिल्ला. रोल कॅमेरा, रोलिंग, साउंड, एक्शन. बे चिल्ला. बचाओ बचाओ, अरे कोई मेरी इज्जत ये तुला करायला काय सांगितलं? तू टच झालं. टच झालं. ए माफी माग साहेबांची. जो भी गलती मेरे से हुई है उसके लिए माफ कर दो भाई. क्या गलती है तेरी? मालूम नहीं तो फिर पूछना येडे. भाई क्या गलती हुई मुझसे? संजना राघवचं तुला ऐकून घ्यायला सांगितलं, तू डायरेक्ट उसको रशिया को लेके जा रहा है. भाई वो तो आपने कहा था इसलिए मैंने. सुनने को बोला था, चुनने को नहीं बोला था. भाई आपने कहा और आपकी बात के आगे मैं. वही बात. गलती हो गई भाई, मैं उसे वेब सीरीज से निकाल देता हूँ. निकालने को बोला, निकालने को बोला. भाई फिर आप क्या बोल रहे हो, मुझे कुछ समझ नहीं आ रहा. तो रोल दूं या नहीं? समझ में आता तो आज तू मेरी जगह होता. वो संजना राघव बहुत उड़ रही है आजकल. ये सब उसको किसकी वजह से मिल रहा है इसकी जाने उसको होनी चाहिए. वो जो फडफडा रही है ना, त्या पंखांचा मालक मी आहे आणि या बुद्धिबळाच्या खेळातला तू एक प्यादा आहेस. कोण आहे? कोण आहेस? प्यादा. तर तू सोडून दे. टच झाला, सोडून दे. My mama and my papa are best person in my life. They love me so much. They always care for me. They both are very good. काय झालं? थांबलीस का? मम्मा, तू मला सांग, तू आणि पप्पा बेस्ट आहेत ना? हो. मग तुम्ही भांडतात का सारखं? कारण तुझा पप्पा हट्टी आहे
आणि मम्माला हट्टीपणा अजिबात आवडत नाही. कसला हट्ट? काही नाही. मम्मा प्लीज सांग ना कसला हट्ट? मी नोकरी सोडण्याचा हट्ट. हे माहित आहे मला. मग कशाला विचारतेस? चल स्टार्ट अगेन. मम्मा वन क्वेश्चन. आता काय बोल. मम्मा तूच म्हणते हट्ट करणं चांगलं नसते बरोबर? बरोबर आणि पप्पा हट्ट करतात बरोबर? बरोबर. मग पप्पा चांगले कसे? ते बेस्ट आहेत असं कसं सांगू शकते मी? हाव कॅन आय लाय? आहे ना पॉइंट. यू आर सो स्मार्ट चिव. तुम्हाला सांग, पप्पा तुझ्याबरोबर खेळतो? हो पप्पा चिव बरोबर गप्पा मारतो? हो. पप्पा चिवला कधी रागवतो? नाही. आणि मम्मा रागवली तर पप्पा चिवची साईड घेतो? हो. मग पप्पा चांगला की वाईट? चांगला. करेक्ट. चिवज पप्पा इज द बेस्ट. ओके चला प्रॅक्टिस करूया. चल चल. मम्मा वन मोर क्वेश्चन. अरे अजून आहेच का? काय? मम्मा तुला टाइम नसतो का माझ्याबरोबर खेळायला गप्पा मारायला? चिवला हवा असतो तेवढा नसतो. बिकॉज मम्मा हॅज टू वर्क ना. तू माझ्यावर रागवतेस बरोबर? बरोबर. मग तू बेस्ट आहेस असं कसं सांगू मी? हाऊ कॅन आय लाय? तरी पण माझी मम्मा बेस्ट आहे कारण की ती लोकांना प्रोटेक्ट करते आणि ती मला खूप सारं प्रेम करते आणि माझी मम्मा सुपरवुमन पण आहे. आय वॉज जोकिंग. आय वॉज जोकिंग टू. आता प्रॅक्टिस करायची का नाही करायची? चला. आणि आता अजिबात मध्ये थांबायचं नाही. हा मम्मा रेकॉर्ड करणार आहे. वेट. रेडी गो. Hello friends and respected teachers. Today I am going to talk about favorite person in my life. My favorite persons in my life are my parents, my mama and my papa. My mama is a police officer and papa a famous lawyer. My mama and papa loves me so much. They always scare me. They both are very good. वेडी आहेस का तू? अगं पाखरू पिऊन उडून जातील सगळी. शेतातलं पुसगावणं वाटतेस तू. संजना मस्त करायची. तुला पण जमेल. ट्राय 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 ट्राय. अहो नाही जमते मला. केल्याशिवाय जमतंय. जे जमत नाही झेपत नाही ते व्हायचा प्रयत्न करू नये. कशाला संजना होण्याचा प्रयत्न करतेस? तुझी झेप नाही तेवढी. येडपट. मम्मा तू काय करते?
Mama is a police officer and Papa a famous lawyer. जास्त खुश होऊ नकोस. तिने माझं नाव आधी घेतलं. आपली परंपरा आहे तशी. आई बाबा असं म्हणतात, बाबा आई असं म्हणायला लागले तर कसं वाटेल ऐकायला. पण रेवती, तू एक गोष्ट नोटीस केलीस का? जीव आज माझ्याबद्दल जास्त चांगलं बोलत होती. मला काहीच प्रूव्ह करायचं नाहीये. तुला काय समजायचं असेल ते समज. मला काय वाटतंय सांगू? मला असं वाटतंय की तुला थँक्स म्हणावं. का? तूच सांगितलंस ना चिवला आपल्या दोघांबद्दल बोलायला. मी काय सांगितलं नाहीये. आय डोंट केअर. रेवती, माझा तुझ्या चांगुलपणावर विश्वास आहे. आपल्या दोघांमध्ये कितीही भांडणं झाली, कितीही डिस्प्यूट झाले, तरी चिवला तू त्यात मध्ये आणणार नाहीस. जे चांगलं आहे तेच तू तिला शिकवणार. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू फॉर दॅट. आय मीन इट. हॅलो, कसला आवाज आहे? हॅलो रेवती. हॅलो चिव. हॅलो चिव.